कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या मनात सतत एक गोष्ट येते, तुला सांगितली तर रागवणार नाहीस ना? हो, इतकी वर्ष झालीत आपल्या संसाराला, आता रागवून काय होणार आहे? आणि संसार म्हणलं की खटके उडणारच ना, तर डोक्यात राग ठेवून संसार करता येतो का? अगं, हीच गोष्ट अधिपतींना पण कुणीतरी समजावून सांगितली पाहिजे ना. तो विषय आपला चाललाय ना, त्यांचं काय मध्येच? अगं, पण आपले विषय आता आपल्या मुलीभोवतीच असणार ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचंय ते अधिपतींशी निगडीत आहे असं आहे का? म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. हे बघा, उगाच कोड्यात बोलत नका बसू. काय तुमच्या मनात काय चाललंय ते नीट सांगा बघू. अक्षराने ना अधिपतींना सोडावं आणि दुसरं लग्न करा. काय काय बोलताय? आणि कोणाशी? मदनशी. बरं ताई, झाली का तयारी सगळी? होय ताई, झालीये तयारी। हे बघा, प्रसादाचं ताट पण आणलंय आणि आम्ही आज पुरणपोळीचा बेत केलाय नैवेद्य म्हणून। अरे वा, भारीच। अक्षरा वहिनी साहेब आल्या नाहीत का अजून? वहिनी नाही, ते कवा एकदा त्यांना भेटतोय असं झालं बघा। बघा ना, त्यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली आणि आमची भरभराट झाली। आज होळीच्या निमित्तानं आम्ही ओटी भरणार आहोत त्यांची। अरे वा, छान हा, छान। बरं ताई, तुम्ही बाकीची तयारी करा। भाऊजी आणि थोरल्या सरकार आल्या की आपण पूजा सुरू करूया। हा, होय ताई। ए ओंकार, तू काय सकाळपासून फोनवरच आहेस रे? कधीपासून अधिपतीला फोन करतोय पण तो माझा फोनच उचलत नाहीये। मग आता? सध्या आपण तयारीचं बघूया, थोड्या वेळाने मी त्याला परत फोन करतो। अरे सगळी तयारी झालीये। बरं ते जाऊ दे, आपण बायकांना काय उत्तर द्यायची? म्हणजे मला कळलं नाही, आणि कुठल्या बायकांना काय उत्तर द्यायचंय? अरे तुमचा लेडीज स्टाफ वहिनींबद्दल विचारत होता। वहिनी कुठे आहेत, वहिनी कुठे आहेत, सारखं हेच विचारतायत मला। अरे त्यांनी त्यांची ओटी भरायचं ठरवलंय। हे बघ, सध्या काहीच बोलू नको, उगाच सगळीकडे हा विषय पसरेल। अरे पण किती दिवस तपून राहणार आहे हे? वहिनी जर लवकर घरी परत गेल्या नाही तर लोकांना कळणारच की भाऊजी आणि वहिनींमध्ये काहीतरी बिनसलंय ते। हे बघ, सध्या ना हा होळीचा सण साजरा होणं खूप महत्वाचं आहे, आणि मी कधीपासून अधिपतीला फोन करतो, माझा फोन उचलत नाहीये। मला पण खूप टेन्शन आलंय। अगं, सगळा इकडे खेळ खोळंबा झालाय का, आणि जो तो येतोय तो मला सारखा विचारतोय, अधिपती सरकार कुठे आहेत, अधिपती सरकार कुठे आहेत? ते येतील रे, पण मला एक गोष्ट सांग। आता तुझं काय मध्ये? अरे आधी ऐक तर, तू भाऊजींशी बोललायस का याविषयी? कशाबद्दल? अरे वहिनींबद्दल। हे बघ, सध्या अक्षराबद्दल काहीच बोलू नको, तो खूप चिडतो हा। अरे पण चिडून काय होणार आहे? यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना भाऊजींनी। हे किती दिवस असंच चालणार आहे? हे बघ, आज सण आहे, तो आला ना की काहीच बोलू नकोस त्याबद्दल। हे बघ, तो चिडेल असं काहीच करायला नको आपण। ओंकार, होळीच्या सणाला दोघं एकत्र पाहिजे असं वाटत नाही का तुला? हे बघ, मला वाटतंय, पण ते आता नाही येत ना सोबत, मग काय करणार आपण तरी? अरे पण बघ ना, त्या ताईंनी त्यांच्यासाठी ओटी वगैरे आणलीये। तू बोल ना भाऊजींशी, त्यांना सांग ना वहिनींना घरी परत आणा म्हणून। हे बघ, हे आज नको बोलायला, आणि आपल्याला जेवढं शक्य होतं ना तेवढं आपण करतोय। काहीतरी चमत्कार व्हावा आणि भाऊजींनी वहिनींना इथे आणावं। ओंकार, मला वाटतंय भाऊजी फोन उचलत नाहीयेत ना, ते वहिनींना आणायला गेलेत असतील ना? असं जर का झालं ना तर मी आज सगळ्यांना मिठाई वाटेन। मी पण। हा, काय चमत्कार वगैरे होणार नाही। मास्तर त्यांच्या घरात आहे तर आम्ही येत आहे। भाऊजी, ते मी म्हणजे आम्ही नाही नाही, पडला माझ्या कानावर विषय। मास्तर माईंचा तुम्ही जे काय बोलत होता ते। शिवानी, तुला आता सांगत होतो ना हे सगळं नको म्हणून, पण तू ना माझं कधी ऐकतच नाहीस। ए बाबा, त्यासनी काय बोलू नकोस। मास्तरीन माईंचा विषय जरी तुम्ही काढला तरी मी आता चिडायचं नाही असं ठरवलेलं आहे। सण आहे, नीट साजरा करूया। आईसाहेबांनी सगळं ठरवलंय तसं नीट झालं पाहिजे। आम्हाला मस्त वाटतंय हो, मास्तरीन बाई असाव्यात आमच्या संग। पण ते आता नाही आहेत, हे काय म्हणते त्याला, रियालिटी आहे। तर ते रियालिटीला धरून आता चालूया। चला चालेल का तयारी? काय काय राहिले बघा, मग घ्या काय काय, चला।
असू द्या आईसाहेब पूजा करून घ्या. तुम्ही करून घ्या. नाही ना, तुमचा मान आहे, तुम्ही करा की. असं काय करा? अहो कसला मानबीन, असं काही नाही. तुम्ही करा पूजा. नाही नाही, तुम्ही करून घ्या की, मग मी करतो पाहिजे तर. तुम्ही करा की. ऐका आता, अधिपती, तू मालक आहेस ना फॅक्टरीचा, तू पूजा कर. नाही नाही, आई साहेबांचाच मान आहे तो. दरवर्षी प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा झाला पाहिजे, यो शिरस्ता आई साहेबांचा आहे. आणि त्याच दरवर्षी पूजा करतात, त्यांनीच केली पाहिजे पूजा. हा, हे माहित आहे आता आपल्याला सगळ्यांना. प्रत्येक वेळी तोंड वाजवायला लागलं नाही पाहिजे. आई साहेब होय, अगं पूजा करून घे की पटशिरी. समजा कसं हे झालेलं बरं. अहो चला पूजा करून घेऊया. तुम्ही बी जा की पूजा करा. आई, तुम्ही सांगितलं म्हणून मी इथे आलोय ना. आता बाकी मला काही करायला सांगू नका. मी नमस्कार करतो इथूनच. आई ये. होय. दुर्गे घे ग. अक्षरा ये बेटा पूजा करायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.